नमस्कार। आज 1 जुलै सोमवार 2024 3 जुलै 2024 रोजी आमची रिलायन्स सोसायटीची इलेक्शन असल्यामुळे काही कामासाठी रोहाला चाललो होतो। रोहामधल्या जात असतानाच आमचे मित्र कमलाकरजी सुर्वे आपल्याला दिसत आहेत। यांनी आम्हाला कॉल केला की रिलायन्स मिनी टाउनशिप येथे एक अजगर आहे आणि त्याने ते फोटो पाठवले। फोटोमध्ये भला मोठा अजगर आम्हाला वाटत होता, परंतु इथे आल्यानंतर समजलं की हा मोठा अजगर नसून अजगराचं पिल्लू आहे। परंतु इथे आल्यासुद्धा कळालं की जे ग्रामस्थ होते, वॉचमॅन होते, अविनाश, रिलायन्सचे RGS वाले अविनाश म्हणून, हे सुद्धा थोडे धास्तावलेले होते। आणि आपण पाहतात की काही अडचणीच्या जागी हा अजगराचा पिल्लू लपून बसला होता आणि काहीशी ओळख न पटवता आल्या कारणाने छोटासा साप जरी असला तरी हा घोणसचा पिल्लूसुद्धा असू शकला असता। आणि म्हणून साप म्हटलं की लोकांच्या मनात जी भीती असते ती खूपच असते आणि म्हणून ही भीती घालवण्याचं काम आम्ही करत असतो आणि या मुक्या प्राण्यांना वाचवत असतो, त्यांचा जीव वाचवत असतो। तर पाहताय फटीत बसलेला आहे अजगराचं पिल्लू। मी सर्पमित्र KT शिर्के, राहणार कडसुरे, रायगड। तर आपण असं त्याला सुरक्षितरित्या पकडलेला आहे। कोणत्याही सापाला पकडल्यानंतर एक असुरक्षितता जाणवत असते, कोणता शत्रू आपल्याला मारायला येत नाही ना, म्हणून थोडंसं रिलॅक्स आम्ही त्यांना करतो। त्यांना असं जाणून देतो की तुम्हाला कुठलाही धोका नाही आहे आणि शांत करतो। आपण पाहू शकता तिथे असलेले वर्कर जे L&Tचे वर्कर आहेत, मिनी रिलायन्स टाउनशिप जी बनत आहेत बेन्से इथे, त्यातले कर्मचारी। आणि आता पाहायला मिळतं आपल्याला आमचे मित्र वैभव जोके हे आमच्या सोबतच होते आणि आम्ही रोहाला जात असताना हा आम्हाला कॉल आला होता। तर अशा प्रकारे आम्ही अजगराची माहिती त्यांना दिली, अजगराच्या पिल्लाची माहिती दिली आणि आव्हान असंही केलं की सापाची माहिती असल्याशिवाय कोणी सापाला पकडू नये। अजगर साप जरी बिनविषारी असला तरी त्याची पकड आणि त्याचा अटॅक हा खूप मजबूत असतो, परंतु हा अजगराचा पिल्लू असल्यामुळे आम्हाला काही एवढी भीती वाटली नाही। तर धन्यवाद कमलाकर सुर्वे बेनसेवाडी, आमचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला कॉल केला होता। आणि रोहाला जाता जाताच आम्ही या अजगराला पिशवीमध्ये भरलं आणि आम्ही आता त्यांना सोडायला चालत आहोत। हे आमचे मित्र चेतन म्हात्रे वरवटणे, L&Tचे कामगार आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हे अविनाश RGSचे सिक्युरिटी गार्ड, त्यांची आता ड्युटी इथे लावलेली आहे। आपण पाहू शकता केबिनच्या बाजूला हा अजगराचा पिल्लू आम्हाला सापडला। आणि आता आपण आलो आहोत आमचे वैभव जोके यांना घेऊन जंगलामध्ये, जिथे निर्मनुष्य असेल, वस्ती नसेल माणसांची, तिथे आम्ही ह्या अजगराच्या पिल्लाला सोडलेला आहे। साप म्हटलं की माणसाच्या मनात भीती असते, पण कोणी घाबरू नये। आसपास कुठे साप असेल तर माझा नंबर आहे 820 834 889 ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे। धन्यवाद।